जिथे गाव तिथे आम्ही, गावाकडची बातमी. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत माध्यमिक कन्या विद्यालय तळेगाव दशासर. राहणारी मुंबईची. मी लग्नाला बुराणपूरला आली. तिथून आम्ही लोक माहूरगडला दर्शनाला आलो. आज सकाळी 4:30 वाजता लग्न आंघोळ वगैरे केली आणि आम्ही 7 ते 7:30 7:15च्या दरम्यान आम्ही गाभाऱ्यात म्हणजे दर्शनाला पोचलो. आणि तिथे दर्शन एकदा झालं आमचं. मग आम्ही परत गेलो ते अजून एकदा दर्शन करूया. तिथे खाली होतं मंदिर. आम्ही बसलो 2 मिनटं आणि जेव्हा माणसं यायला लागली तर आम्ही पटकन दर्शन घेऊन बाहेर निघायला लागलो. एक मागून लेडीज आईच्या म्हणजे ते कॅमेऱ्यात आम्हाला दिसलं. तेव्हा तर समजलं नाही जे झालं ते. आणि तेव्हा कोणीतरी लेडीजनी पटकन ते काढलं आणि साडीच्या पदराखाली असं लपवल्यानं निघाली. मग तिथून काय नाव नाही महादेव मुंडे त्यांना आम्ही कंप्लेंट केली की तुम्ही पटकन आता काहीतरी करा. तर ते बोलले की आमचा ऑपरेटर 1 तास लागेल त्याला यायला. तो अजून आलेला नाही. त्यांनी 1 तासानंतर त्यांचा ऑपरेटर आला आणि त्यांनी ते बघितलं. ते कॅमेरा आम्हाला दाखवले. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही ना पोलीस स्टेशनला जावा. 3 किलोमीटर अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि तिथे तुमची नोंद करा. इथे आलो आम्ही. तर ह्या लोकांनी आम्हाला बसवलं आणि आत्ता माझ्या हाती 12:30 पावणे 1ला ही कॉपी दिली आहे. आत्ता कॉपी दिली. तो म्हणतो एक म्हणतो की PSI कुठला आहे माहिती नाही, मला नाव नाही माहिती, मी नदीवर आहे, मला 2 तास जातील. आणि दुसरे एक PSI होते तर ते बोले पटकन मी करतो काम म्हणून. आणि ते गेले मंदिराकडे. ते सांगून गेले, आमच्याशी बोलले ते. पण इथली लोकांनी आम्हाला पाहिजे तसं सहकार्य केलेलं नाही आहे. मॅडम तिथं CCTV चेक केला त्यांनी. एक महिला खाली येताना त्यांना आढळली. पण खालच्या गार्डला ते ताबडतोब कव्हर नाही. आणि आम्ही इमिजिएटली बिलकुल बाहेर निघताच आई ओरडली की माझी बॅग खेचली गेली. पण त्या लोकांनी मदत नाही केली या लोकांनी. नाहीये, तो येईल मग आम्ही चेक करू. तिथे एक पोलीसवाला राहते होता का? सर्व होते. मी सांगते ना गार्ड होता तो त्यांचं नाव आहे महादेव मुंडे. हा तो प्रमुख आहे त्या. हा. तर ते बोलले की तुम्ही तिथे जावा, आम्ही CCTV त्यांना देऊ. 1-1.5 तासांनी त्यांनी आम्हाला ते दाखवलं. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. तेव्हापासून या लोकांनी आम्हाला बसून ठेवले आणि आत्ता माझ्या हाती कॉपी दिली आहे. नाव गाव सांगा. माझं नाव सीमा अशोक पाटील. माझ्या आईचं नाव ज्यांच्या हातून बॅगेतून गेली त्यांचं नाव उषा सुधाकर तायडे. नाव राहणार 59. राहणार राहणार मी मुंबई. थँक्यू.